तो क्षण आलेला आहे आणि तो क्षण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि मार्गदर्शन. अखंड हिंदुस्थानचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्मरक्षक सरसेनापती महानेता माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, सुरुवात कुठून करायची मला माहित नाही. वरून करू का खालून करू, इकडून करू का तिकडून करू, पण करावी तर लागतेच. त्या लखोबाने काहीतरी नाशिकला जुनं किणी प्रकरण काढले आणि त्यामध्ये आपल्याला आरोप केला आपल्यावरती. या किणी प्रकरणामध्ये सेना आणि भाजपचा अभय होतं आपलं. त्या लखोबाला सांगायचंय, तेलगी प्रकरणामध्ये तुला कोणाचं अभय मिळालं? कुठे तुझ्या भागाला तेल लावलं ते सांग ना. ज्या वेळेला उभं राहायची वेळ येईल त्यावेळेला बसू नका. कारण आता राम जेठमलानी यांनी जे प्रकार सांगितले भ्रष्टाचाराचे, त्यामुळे आज ना उद्या तुम्हाला असं उभं राहावं लागणार आहे आणि ती वेळ काही दूर नाही आहे. पण नेमकं त्याच वेळेला खाली बसाल. त्यामध्ये एक खास प्रश्न विचारला म्हणजे खाजगीकरणाबद्दल तुमचं काय मत आहे. कारण मला खाजगीकरणही पाहिजे, पण ते शरद पवारांसारखं नको. त्यांचं खाजगीकरण म्हणजे जिथे खाजवतील तिथून पैसे काढतात, असलं खाजगीकरण मला नको. देशाच्या हिताचं जे काही असेल, महाराष्ट्राच्या हिताचं जे काही असेल, लोकांच्या हिताचं जे काही असेल ते जरूर केलंच पाहिजे आणि आम्ही करणार. कोणी म्हणतात की आमच्या एका खासदाराला मारलं, जोडणार की शिवसेनेच्या तिकिटावरती निवडून यायचं आणि बदमाश तिकडे जातात, मग त्यांना काय ओवाळू. आणि आता प्रश्न विचारला की समजा उद्या तुमच्या हातामध्ये सत्ता आली आणि तुमचे आमदार तिकडे गेले, तर मात्र आज तुम्हाला सांगतो सगळ्यांना, यापुढे एक आमदार तर शिवसेनेतनं फुटला तर मात्र कायद्याची पर्वा न करता त्याला रस्त्यात तुडवा असेल आमचा वाद असेल आहे. पण कुठेतरी एक अभिमानानं आमच्या कार्यक्रमाचा वेळ तुम्ही त्या उर्दू वार्ताला देता, आम्ही नाही सहन करणार. पण बाळांनो, कळत नाही तुम्हाला, दुर्दैव आहे, पोलीस फायरिंगमध्ये जवळजवळ 5 हिंदू आणि 6 मुसलमान मेले पोलीस फायरिंगमध्ये. आणि भोसकाभोसकीमध्ये जो एवढा आकडा आहे तो सगळा हिंदूंचा, हिंदू मारले गेलेले आहेत भोसकाभोसकीत. हे चित्र मी सहन करू शकणार नाही, बिलकुल सहन करू शकणार नाही. एकूण जो आकडा आलेला आहे मला वाटतं आता 30 पर्यंत गेलेला आहे, त्याच्यातले 10 बाजूला काढा, 11 बाजूला काढा, बाकी सगळा हिंदू मारलाय त्या लोकांनी. मला चिथवायचं नाहीये, पण तुमच्या हिंदुस्थानामध्ये तुमच्या पोटात सुरे जाऊ शकतात आणि सरकारला लाज नाही. ह्या पुढे मी तुम्हाला सांगतो, हे चित्र निदान महाराष्ट्रात, शिवरायाच्या मर्दांच्या महाराष्ट्रात मी सहन करणार नाही. त्या याच्यामध्ये चिथावणी वगैरे काही नाही, आमच्या एकंदर जगण्या मरण्याचा प्रश्न आहे. आम्ही काही देवनाचे बोकड नवत किंवा काल परकडचा भांज्याचा खाटीक खाना नाही आहे. तिरांकेत हिंदू उभे राहिलेले आहेत, प्रत्येकाच्या गळ्यामध्ये झेंडूची माळ आहे आणि ते आपले चाललेले सुरापर्जित वगैरे वगैरे, चलो साले एकेकाची मुंडी घाल त्याच्या ह्याच्यात. हे नाही जमणार. गांडूची अवलाद म्हणून कधीही जगू नका. मेलात तरी चालेल, प्लेग आला तरी चालेल. मी उलट प्लेगच्या उंदरांना बोलेन, ये रे ये, या गांडूंना लवकर मरण आण, असं मी त्यांना सांगेन. कशा करता जगायचं? मर्द म्हणूनच आम्ही जगणार आहोत. आणि या मर्दांच्या बाबतीत म्हणाल तर या मर्दांशी टक्कर घेण्याची कोणी हिंमत करता कामा नये, असं दृश्य साऱ्या हिंदुस्थानात उभं राहिलं पाहिजे. आणि ते चित्र मी हिंदूंच्या रूपानं, हिंदुत्वाच्या रूपानं उभं करतोय. पण जरा जाहीररित्या त्यांना जरा काही सांगू इच्छितो, एक कानमंत्र देतो की आपला झगडा जागांचा नाही. तुम्हाला किती खुर्च्या, मला किती खिरच्या,
आमच्या खुर्चीला एक हातच नाही, तुमच्या खुर्चीला 2-2 हात, तुमच्या खुर्चीला 4 पाय, आमच्या खुर्चीला 2 पाय. हे असलं काही आमचं भांडण नाहीये. खुंटे घालू की मागून नंतर खुर्च्यांना. माझं भाषण नीट समजून घ्या, नाही तर उगीच गैरसमज होईल आणि पत्रकार मग एखादा हे करते बाळासाहेबांनी खुंटा घातला वगैरे वगैरे, असं काही करू नका. बरं, आम्हाला भ्रष्टाचारी काँग्रेसचा रावण जाळायचा आहे, गाडायचा नव्हे, जाळायचा आहे. राम जेठमलानी सांगितल्याप्रमाणे तो रावण तुम्हाला जाळावाच लागेल, दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत. बरं, नाव काय? नरसिंह राव. आणि चित्र काय? हिरण्यकश्यपू त्यांचं पोट फाडतोय. नाव काय? शंकरराव. तिसरा डोळा रावणच द्यावं, पण 2 डोळ्यांनी दिसत नाही. काय करायचे ते देवाचे नावं? बरं, त्यामाने आम्ही बरे आपले ठाकरे, ठोक तिच्या आयला झालं, ठणठणीत नाव. मागच्या वेळेला तुम्ही पडलात, यावेळेला आम्हाला पडण्याचा चान्स द्या. बरोबर आहे की नाही? दरवेळेला तुम्ही पडायचंय, बरं दिसतं काय? मग युती कसली ती? मागच्या वेळेला तुम्ही पडलात, ह्यावेळेला आम्ही पडतो, बघूया ना. पडायचंच आहे ना, पण सत्ता का घ्यायची त्याचं कारण लक्षात घेताना मी सांगितलं. काँग्रेसला गाडायचे हे एकमेव ध्येय नव्हे, तर सत्ता हाती घेऊन लोकांना एक चांगलं सरकार आणि हिंदुत्वाचा जाम जोरदार असा ठसा आम्हाला उमटवायचा आहे. तुम्ही संपूर्ण हिंदुस्थानामध्ये राज्य करा, फक्त आम्ही महाराष्ट्र मागतो आहोत. जसं मुसलमानांना सांगतो ना, 3,500 हिंदूंची एकंदर देवळं पाडण्यात येऊन त्याच्यावरती मशिदी उभ्या राहिल्या. 3,500. आम्ही काय म्हणतो? आम्हाला 3,500 तुमच्या मशिदी पाडायच्या नाहीत, आम्हाला आमच्या फक्त 3 मशिदी द्या. बाबरी जी पडली 2 पाडायच्यात, आणि ती काशी आणि मथुरा. बाकी ठेवा की तुमच्याकडे, घाला लोटांगण, काय हरकत नाही. तसंच आम्हाला असं सांगायचं की सगळा हिंदुस्थान तुम्ही घ्या, पण महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणण्याची एक संधी आम्हाला द्या. काल परवाकडे मला कोणी प्रश्न विचारला ना की राष्ट्रवादी मुसलमान, राष्ट्रवादी मुसलमान म्हणजे तरी काय? अहो म्हटलं, म्हणजे तरी काय? काय दंगलीच्या वेळेला आमच्या अंगावरती येणारे मुसलमान बॉम्ब फुटल्यानंतर सुद्धा त्यांच्या अंगावरती गेले पाहिजेत, ते जात नाहीत, आमच्याच अंगावर येतात. दंगल शिवसेनेने केली, दंगल बाळासाहेबांच्या भाषणामुळे झाली, दंगल बाळासाहेबांच्या अग्रलेखामुळे झाली, सगळं माझ्याचमुळे झालं, त्यांना पोरं झाली, माझ्यामुळे झाली. नाही, मला वाटतं अजून एवढं नाही आलं त्यांचं, कुठे माझ्या वाचनात आलं नाही, तुमच्या आलं असेल तर मला माहीत नाही. सगळं आम्ही, ते कसं काय प्रत्येक वेळेला आम्ही सहन करायचं? दरवेळेला आरोपण बॉम्ब फुटल्यानंतर शबाना आझमी, दिलीप कुमार, कोणी 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 एकाचा शब्द तोंडातनं बाहेर पडला नाही. 12 ठिकाणी, आणि तो सुद्धा हिंदूंच्या विभागात. एकाही मुसलमानांच्या मोहल्ल्यामध्ये बॉम्ब फुटला नाही ना, तुकडा त्यांच्या मोहल्ल्यात गेलाय. आठवतंय तुम्हाला मुंबईकरांना? सगळं आमच्या इकडे फुटलं तरी एकाही माणसानं तोंड उघडलं नाही. जेवढे आमच्या विरोधात फटाफटा फटाफटा लिहायला सुरुवात होते, बोलायला सुरुवात होते, काही झालं नाही. ह्याची चीड आहे मला. तुम्ही न्यायानं आम्हाला वागवा, न्यायानं आम्हाला झोडा. आम्हाला न्यायानं झोडलात आमची तक्रार नाही, अन्यायानं झोडलेलं मात्र सहन करणार नाही. पोलिसांना सुद्धा नम्र विनंती आहे, काही जर आता डोळे मारून काम करण्याची वेळ आलेली आहे. दरवेळेला असताना आमच्या समोर हे करू नका, वर करू नका. ते जे येते त्याच्याकडे लक्ष ठेवा. मला माझ्यावरती आता नवीन मारेकरी आलेले आहे. खलिस्तानचे 2 काहीतरी एकंदर गट आहेत अजून जिवंत, बाकी बहुतेक त्या रिव्हेरो आणखीन गिलनी संपवल्या, अजून 2 जिवंत आहेत. त्यातला एक मारेकरी जुहूला आला आणि जुहूहून पाकिस्तानला गेला. माहिती कोणाची? पोलिसांची. कुठे रे गेला, कुठे रे गेला तो? बाळासाहेबांना मारलेला माणूस. साहेब तो आता जुहूला हॉटेलमध्ये आहे. अच्छा, हां, व्यवस्था झाली आहे ना, बघ त्या बघ, काही कमी पडू देऊ नको. असं काही झालं तरी तो मारेकरी आहे. आरामात जुहूला राहून पाकिस्तानात गेलाय आणि त्यांनी त्यांची माणसं ठेवली आहेत की यावेळेला ह्याला उडवायचा. त्यांना सांगतो, ज्या दिवशी ज्या रंगाची गोळी माझ्या अंगाला चाटून जाईल तर चाटणार नाहीच, तर मात्र ती अवलाद ह्या महाराष्ट्रात नव्हे हिंदुस्थानात जिवंत ठेवायची नाही. बिलकुल एक एक शेवटच्या पर्यंत त्यांचा अंड शेवटचा जे असेल ते चेचून ठेचून टाकायची आपली शपथ आहे शिवरायाच्या पुढे. जाओ, हिंमत असेल तर या सालेवून अंगावरती. बरं, तो खलिस्तानवादी असेल तरी क्षमा केली जाणार नाही आणि लांडे असतील तरी क्षमा केली जाणार नाही. तुम्ही करून बघा हो.